नमस्कार. मी आज तुम्हाला अशा व्यक्तिमत्वाविषयी माहिती सांगणार आहे की ज्या व्यक्तिमत्वानं पुस्तकाचं सानिध्य मिळवलं आणि स्वतःचं जीवन बदलून टाकलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कोल्हापूरचे मित्र विजय गायकवाड. आज विजय गायकवाड हे मॅट्रिक फेल विजय गायकवाड म्हणून ओळखले जातात. आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी एका कंपनीत काम करणारा कामगार 7-8 हजार रुपयावर नोकरी करून स्वतःचं कुटुंब सांभाळणारा हा व्यक्तिमत्व, आणि यांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. 1, 2, 3 आणि असं करत हा प्रवास शेकडो पुस्तकांकडे गेला. नुसते पुस्तक वाचत नव्हते तर ते पुस्तक जगत होते. पुस्तकातलं विश्व स्वतः आत्मसात करत होते आणि पाहता पाहता या माणसाला वाचनाची प्रचंड आवड लागली. स्वतःच्या 7,000 रुपयाच्या पगारीतून 2,000 रुपयाचे दर महिन्याला पुस्तकं आणून आवडीनं पुस्तकं वाचणारा, मित्रांना पुस्तक भेट मागून पुस्तक वाचणारा आणि पुस्तकातलं जीवन जगणारा अवलिया माणूस विजय गायकवाड. आणि यांचा माझा तसा संबंध माझे मित्र आदर्श शिक्षक माधव गव्हाणे सर यांच्याकडून आला. आणि विजय गायकवाड यांच्याशी तासोन तास आम्ही गप्पा मारायच्या आणि त्यांच्या गप्पा असं वाटायचं की कुठलं तरी एक तत्वज्ञान ऐकायला मिळतंय, एक विचार ऐकायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं सहजगत्या विजय गायकवाड आमच्या पुढे पुस्तकातले अनेक किस्से मांडायचे, तत्व मांडायचे, जीवन जगण्याची पद्धत मांडायचे, अनेक सिद्धांत मांडायचे. मी तर आश्चर्यचकित व्हायचो. एखाद्या विज्ञानाच्या शिक्षकालाही माहिती नसतील एवढे शास्त्रज्ञांचे नावं, त्यांचं संशोधन, मानवी उत्क्रांतीचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे तो व्यक्तिमत्व मांडायचा. आणि आज मॅट्रिक फेल विजय गायकवाड पुस्तकाच्या सानिध्यात आल्यामुळे आज महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट लेखक, समीक्षक आणि व्याख्याते बनलेले आहेत. दैनिक लोकमत सारख्या संपादकांनी त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर लिहिलं. कोल्हापूरच्या अनेक आवृत्तीमधून त्यांच्याविषयीचे लेख आले. त्यांनी लिहिलेले लेख प्रकाशित झाले. आणि एवढंच नव्हे तर स्वतःच्या पत्राच्या रूम मध्ये